Hello friend, today I am going to discuss about the cash balance approach of Cambridge economists that call in other word the Cambridge approach. To the last lecture we have studied the point of Fisher's transaction approach. The Fisher transaction approach was the by supplied side of economics. The today's cash balance approach about the supply and demand side. In this theory, there are four economists which are put in that approach. Cambridge University's economist Dr. Marshall, Dr. Pigou, Professor Robertson, and Lord Keynes, all they are put in this theory. So, in this theory, they have given weightage to the demand more than the supply. But supply and demand both are the determinant of the value of money. तर मित्रांनो आपण आज या ठिकाणी कॅश बॅलन्स अप्रोच पाहत आहोत. पाठीमागच्या लेक्चरला आपण कॅश ट्रान्झॅक्शन अप्रोच पाहिलेला होता. पैशाचं मूल्य कसं ठरतं आणि ते कसं ठरवलं जातं हे आपण या सिद्धांताच्या माध्यमातून पाहत आहोत. फिशरने पैशाचं मूल्य ठरत असताना पैशाच्या पुरवठ्याला जास्त वेटेज दिलेलं होतं आणि पैसा ही व्यवहाराची भूमिका पार पाडतो असं म्हटलेलं होतं. पैसा हा व्यवहार करण्यासाठी लोक मागणी करतात, पैशाचा पुरवठा केला जातो असं मत फिशर यांचं होतं. परंतु आज आपण या ठिकाणी कॅश बॅलन्स अप्रोच पाहतोय. केम्ब्रिज इकॉनॉमिस्ट अप्रोच असं सुद्धा म्हटलं जातं याला. रॉबर्टसन, पिगू, मार्शल आणि केन्स यांनी या ठिकाणी हा अप्रोच मांडलेला आहे आणि त्यांच्या मते लोक पैशाची मागणी करतात. पैशाचा पुरवठा हा एकेकाळी स्थिर असतो, परंतु पैशाच्या मागणीवरून या ठिकाणी पैशाचं मूल्य ठरतं असं त्यांचं मत आहे. तर लोक पैशाची मागणी ही रोख शिल्लक रक्कम जवळ ठेवण्यासाठी करतात. म्हणजे लोक रोख शिल्लक रक्कम का ठेवतात? पीपल ऑलवेज होल्डिंग मनी इन कॅश बिकॉज दे वॉन्ट टू परचेस थिंग व्हेन दे हॅव नीडेड. म्हणजे या ठिकाणी जेव्हा लोकांची गरज निर्माण होईल तेव्हा ती गरज पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असते. त्याच्यासाठी लोक रोख रकमेची मागणी करतात, पैशाची मागणी करतात, कॅश मध्ये पैसा जवळ ठेवतात असं या ठिकाणी या इकॉनॉमिस्ट यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये पैशाची मागणी लोक करतात म्हणून पैशाचं मूल्य ठरतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पीपल डिमांडेड मनी and supply and demand of money determine the value of money. So in the specific period, supply of money is constant but demand is always changing. When people demanded money for the purchasing goods and services, then the value of money is going to determine. So there are four approaches. The first approach of the Cambridge economist is the Professor Marshall's equation. Professor Marshall has put it firstly that equation, which is the m is equal to ky, and modified equation is p is equal to ky upon m. That is the Professor Marshall's equation. In this equation, m is the supply of money or quantity of money. Then phi is the nominal national income. Nominal national income means national income measures in term of money. And k is fraction of national income which people desire to hold in the form of money. MKY. आता ह्याच्यामध्ये आपण मित्रांनो पाहतोय की महत्वाचा पैशाचं मूल्य कशामुळे ठरतं तर प्रामुख्याने m इज इक्वल के वाय. याच्यामध्ये जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे के आहे. के इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ मनी. के म्हणजे काय की या ठिकाणी फ्रिक्शन ऑफ नॅशनल इन्कम विथ द पीपल डिझायर टू होल्ड इन द फॉर्म ऑफ द मनी. म्हणजे
लोक स्वतःजवळ पैसा ठेवण्याचं प्रमाण जे आहे त्या प्रमाणास या ठिकाणी त्या प्रमाणावरून या ठिकाणी पैशाचं मूल्य ठरू शकतं, असे ठरतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर प्रामुख्याने आपण या ठिकाणी पाहतोय की के हा फार महत्वाचा घटक असलेला दिसतो. के मध्ये वाढ झाली की त्या ठिकाणी के म्हणजे काय की पैसा जवळ ठेवण्याच्या घटकामध्ये वाढ झाली की लोक जास्त व्यवहार करतात आणि जास्त व्यवहार केल्यानंतर त्या ठिकाणी वस्तूची किमतीमध्ये वाढ होते आणि त्या ठिकाणी पैशाचं मूल्य कमी होतं. when people demanded in money in cash, then price of the commodity going to increase, and because of that value of money is going to decrease and vice versa. म्हणजे काय आहे की या ठिकाणी लोकांनी जर जास्त प्रमाणामध्ये पैसा स्वतःजवळ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणी पैसा स्वतःजवळ जास्त ठेवल्यानंतर त्या ठिकाणी लोक तो पैसा व्यवहारामध्ये वापरतील आणि जेव्हा व्यवहारामध्ये पैसा वापरला जाईल तेव्हा वस्तूच्या किमती वाढून पैशाचं मूल्य हे कमी होईल. So that was the approach of Professor Marshall. That was the equation of Professor Marshall. Modified equation is P is equal to Ky upon M. P means value of money and Ky and M sum as the earlier equation. So we have studied that equation of Professor Marshall. The second equation is the Professor Pigou's equation. आता पुढचं जे इक्वेशन आहे, पुढील इक्वेशन जे आहे ते प्रोफेसर पिगू यांचं इक्वेशन आहे. प्रोफेसर पिगूज who happened to as a student of Professor Marshall. मार्शल यांचे हे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या, डॉक्टर मार्शल यांचे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा करून हे इक्वेशन मांडलेलं आहे, लक्षात घ्या. प्रोफेसर पिगू यांचे इक्वेशन काय आहे? व्हॉट इज इक्वेशन ऑफ द प्रोफेसर पिगू regarding to the value of money? That equation is P is equal to KR. Here P is a value of money, K is a demand for money, R is a national income, M is quantity of money or supply of money. In this equation, supply of money is constant. The main factor is demand for money. लक्षात घ्या, या ठिकाणी P is equal to KR upon M. पैशाचं P कशामुळे ठरतो, व्हॅल्यू ऑफ मनी कशामुळे ठरतं, तर यामध्ये K हा फार महत्वाचा मुद्दा आहे. डिमांड फॉर मनी, proportion of national income held by the people in the form of money. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पैकी किती उत्पन्न लोक स्वतःजवळ रोख स्वरूपामध्ये ठेवतात याच्यावरून या ठिकाणी काय ठरते, पैशाचं मूल्य ठरते. जर लोकांनी के हा घटक म्हणजे पैसा कॅश रोख स्वरूपामध्ये पैशाची मागणी केली, कॅश स्वरूपामध्ये पैशाची मागणी केली तर या ठिकाणी जास्तीत जास्त पैशाचं मूल्य वाढू शकतं. जेवढी मागणी तेवढं पैशाचं मूल्य त्या ठिकाणी काय होतं, पैशाचं मूल्य या ठिकाणी वाढू शकतं. पैशाची मागणी कमी, पैशाचं मूल्य या ठिकाणी काय होईल. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की पैशाचं मूल्य ठरवणारा के हा या ठिकाणी घटक आहे, लक्षात घ्या. तर पुढचं जे इक्वेशन आहे ते म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने प्रोफेसर केन्स यांनी मांडलेलं इक्वेशन आहे. Professor Keynes' equation is unique in the sense that he not only formulated his equation to explain the relationship between the supply of money and demand for money and general price level, but also elaborated that concept of demand for money in general detail.
Initially, Professor Keynes formulated that following equation. Professor Keynes equation is known as a real balance quantity equation. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रोफेसर केन्स यांनी मांडलेले इक्वेशन आहे. फक्त सप्लाय आणि डिमांड मधला संबंध व्यक्त करण्यासाठी मांडलेले इक्वेशन नाही, तर या ठिकाणी पैशाचं मूल्य शोधून काढण्यासाठी मांडलेलं इक्वेशन आहे. ते इक्वेशन आहे n इज इक्वल टू पी के, पी और पी इज इक्वल टू एन अपॉन के. आता पी का आहे? जनरल प्राइस लेवल आहे, सर्वसाधारण किंमत पातळी आहे. एन काय आहे? क्वांटिटी ऑफ मनी आहे और मनी सप्लाय आहे. के का आहे? प्रोपोर्शन फॉर रियल बॅलन्स टू नॅशनल इन्कम टू बी हेल्ड इन द फॉर्म ऑफ मनी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा के हा फार महत्वाचा घटक आहे. के म्हणजे काय? स्वतःजवळ लोक एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी किती उत्पन्नाचा हिस्सा ठेवतात, त्याच्यावरून या ठिकाणी पैशाचं मूल्य ठरणार आहे, हे लक्षात घ्या. जर लोकांनी किती पैसा स्वतःजवळ ठेवलेला आहे त्याच्यावरती पैशाचं मूल्य ठरेल. लोकांनी जर स्वतःजवळ जास्त कॅश ठेवला तर जास्त या ठिकाणी काय होईल? प्रामुख्याने आपण पाहतोय की जास्त प्रमाणावरती मागणी निर्माण होईल. कमी कॅश ठेवला तर लोक कमी मागणी करतील, रोख पैसा कमी असल्यामुळे. इन द अदर वर्ड, in the above equation, if we assume that k remain constant, then every change in the money supply will change the similar and proportion change in the price level. आता या ठिकाणी आणखी एक प्रोफेसर केन्स यांनी सांगितलं. आपण असं समजूया की या ठिकाणी के म्हणजे कॅश, लोकांनी पैशासाठी केलेली मागणी स्थिर आहे असं मानायचं, गृहीत धरायचं, आणि या ठिकाणी पैशाचा पुरवठा वाढला तर त्या ठिकाणी काय होईल? त्याच्यामुळे या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये प्राइस लेवल वाढेल, लक्षात घ्या. आणि प्राइस लेवल वाढून या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ मनी काय होईल? कमी होईल, लक्षात घ्या. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे पैसे दोन्ही घटक विचारात घेतलेले आहे केन्स यांनी. म्हणजे प्रामुख्याने सप्लाय क्वांटिटी आणि डिमांड क्वांटिटी सुद्धा या ठिकाणी विचारात घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्यांचं इक्वेशन केन्स यांचं, आणि त्यांचं फॉरवर्डिंग इक्वेशन का आहे? मॉडिफाइड इक्वेशन n इज इक्वल टू पे इन ब्रॅकेट k प्लस rk1 इन ब्रॅकेट कंप्लीट, p इज इक्वल टू n अपॉन इन ब्रॅकेट k प्लस rk अपॉन 1 ब्रॅकेट कंप्लीट. ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्या? पी काय?